नमस्कार. श्री यंत्राचे 8 अत्यंत महत्त्वाचे फायदे. राणे गुरुजी यांच्या एका विशेष सादरीकरणात या फायद्यांबद्दल काही महत्त्वपूर्ण दावे करण्यात आले आहेत. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच दाव्यांचा तटस्थपणे अभ्यास करणार आहोत. श्रीयंत्रामागील नेमका विचार काय आहे आणि त्याचे कोणते फायदे सांगितले जातात हे आपण आज सविस्तर समजून घेऊया. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता सादरीकरणात दिलेल्या माहितीनुसार श्रीयंत्र हे केवळ पूजेत ठेवायची एखादी सामान्य वस्तू अजिबात नाहीये, तर तो अनेक देवतांचे निवासस्थान असलेला एक प्रचंड आणि शक्तिशाली ऊर्जा स्रोत आहे. आणि हो, ह्या यंत्राच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घ्यायचा असेल तर केवळ ते घरात ठेवून चालत नाही. त्यासाठी अत्यंत निष्ठेने नियमित पूजा आणि विशिष्ट साधना करणे आवश्यक असल्याचं सांगितले आहे. ह्यातून चक्क अष्टसिद्धी म्हणजेच 8 अलौकिक शक्ती प्राप्त होऊ शकतात, असा खूप मोठा दावा या सादरीकरणात केला आहे. हे 8 फायदे अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण त्यांना 4 मुख्य भागांत विभागले आहे. पहिला भाग म्हणजे घर आणि ऊर्जा, दुसरा वैयक्तिक जीवन, तिसरा संपत्ती आणि रखडलेली कामे, आणि शेवटी हे यंत्र नक्की मिळवण्याची प्रक्रिया. चला पहिल्या विभागापासून सुरुवात करूया. घर, ऊर्जा आणि ग्रहांचा प्रभाव. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा दावा असा आहे की घरात श्रीयंत्राची स्थापना केल्यास घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णपणे नष्ट होते आणि त्याची जागा सकारात्मक ऊर्जेचा एक अतिशय शक्तिशाली प्रवाह घेतो. याचाच अर्थ असा की घरातील ताणतणाव, रोजची चिडचिड किंवा कलह नाहीसा होऊन घरामध्ये एक प्रकारची नितांत शांतता आणि प्रसन्नता प्रस्थापित होते. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या फायद्याकडे वळूया. ही सकारात्मक ऊर्जा एक प्रकारची आध्यात्मिक सुधारणा घडवून आणते असे या सादरीकरणात म्हटले आहे. म्हणजे बघा, घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी घराची कोणतीही प्रत्यक्ष तोडफोड करण्याची अजिबात गरज नाहीये. हे यंत्र तो ऊर्जेचा असमतोल दूर करतं. आणि एवढंच नाही तर जन्मपत्रिकेतील ग्रहांची बाधा किंवा ज्याला आपण ग्रहदोष म्हणतो त्याचा प्रभाव देखील यामुळे तटस्थ केला जातो असे सांगितले जाते. यानंतर आपण वळतोय आपल्या दुसऱ्या विभागाकडे, जो आहे वैयक्तिक जीवन आणि आरोग्य. चौथ्या फायद्यानुसार श्रीयंत्राचा थेट प्रभाव आपल्या घरगुती किंवा कौटुंबिक जीवनावर पडतो. वैवाहिक जीवनातील वादविवाद किंवा छोटे मोठे गैरसमज दूर करून दाम्पत्य जीवन अधिक सुखकर आणि आनंदी करण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. तसेच करणी किंवा बाहेरच्या कोणत्याही नकारात्मक वाईट शक्तींच्या प्रभावापासून हे यंत्र घराभोवती एक भक्कम ढाल म्हणून काम करते, असा दावा करण्यात आला आहे. आता आरोग्याच्या फायद्याबाबत या सादरीकरणात एक अत्यंत महत्त्वाची आणि खरंच खूप प्रामाणिक अशी सूचना दिली आहे. वक्ते अगदी स्पष्टपणे सांगतात की श्रीयंत्र ही एक ऊर्जेची मदत आहे. ती कोणत्याही वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाही. म्हणजे आजारांवर डॉक्टरांचे औषधोपचार सुरूच ठेवायचे आहेत, पण यंत्रामुळे निर्माण होणाऱ्या या सकारात्मक ऊर्जेचा पेशंटला लवकरात लवकर बरे होण्याच्या प्रक्रियेला चांगला फायदा मिळतो. आता आपण तिसऱ्या विभागात प्रवेश करत आहोत, ज्याचा विषय आहे संपत्ती आणि रखडलेली कामे. 5वा फायदा हा पूर्णपणे व्यापार आणि व्यवसायावर केंद्रित आहे. यामध्ये असा दावा केला जातो की व्यवसायाच्या ठिकाणी, मग ते अगदी एखादे छोटेसे दुकान असो वा एखादा मोठा उद्योग, तेथे श्रीयंत्राची रीतसर स्थापना करून नियमित पूजा केल्यास देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि यामुळे संपत्तीमध्ये तसेच व्यवसायाच्या वाढीमध्ये लक्षणीय आणि सकारात्मक बदल दिसून येतो. यापुढील म्हणजे 6वा फायदा आपल्या दिवाळीच्या सणाशी जोडलेला आहे. सादरीकरणानुसार दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या यंत्राची जर विशेष पूजा केली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्यानंतर आर्थिक स्थितीत टप्प्याटप्प्याने खूप मोठा बदल घडून येतो. हा एक प्रकारे आर्थिक प्रगतीचा एक थेट मार्ग असल्याचे या माहितीमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. 8वा आणि शेवटचा फायदा आपल्या जीवनातील अत्यंत निराशाजनक आणि डोकेदुखी ठरणाऱ्या अडथळ्यांना लक्ष्य करतो. श्रीयंत्राच्या प्रभावामुळे दीर्घकाळापासून रखडलेली किंवा प्रलंबित असलेली न्यायालयीन प्रकरणे, गुंतागुंतीचे जमिनीचे वाद आणि अनेक वर्षांपासून पाठलाग करणाऱ्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी एक आवश्यक ती गती मिळते आणि ही सर्व रखडलेली कामे शेवटी मार्गी लागतात असं सांगितले जाते. शेवटी आपण पोचलो आहोत चौथ्या आणि अंतिम विभागावर. हे यंत्र प्रत्यक्षात मिळवण्याची प्रक्रिया. स्रोतामध्ये दिलेल्या या संपूर्ण माहितीची तटस्थपणे नोंद घेताना आपल्याला दिसते की राणे गुरुजी स्वतः अष्टधातूपासून बनवलेले विशेष श्रीयंत्र उपलब्ध करून देतात. त्यांच्या सांगण्यानुसार ज्या कोणाला यामध्ये स्वारस्य असेल ते थेट व्हॉट्सॲपवर चौकशी करून संपर्क साधू शकतात आणि हे अष्टधातूचे विशेष यंत्र घरपोच मिळवू शकतात. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी साहजिकच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो
आजच्या या आधुनिक काळातील अनेक गुंतागुंतीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आजही हे प्राचीन आणि पारंपरिक उपाय इतके महत्त्वाचे का मानले जातात? जुन्या काळातील श्रद्धा आणि या नवीन युगातील समस्या यांचा हा अनोखा मेळ नक्कीच आपल्या सर्वांच्याच मनात एक कुतूहल निर्माण करणारा आहे. यावर नक्की विचार करा.